महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक तहसील पुलिस ने एक सनसनीखेज हत्याकांड का खुलासा करते हुए 2 आरोपी को गिरफ्तार किया है। यह हत्या शराब पीने के दौरान हुए मामूली विवाद के बाद की गई थी। पुलिस ने अज्ञात शव की शिनाख्त सीसीटीवी फुटेज और तकनीकी मदद से करके हत्यारों को उनके मूल राज्य बिहार और उत्तर प्रदेश से दबोचा। बीती 29 नवंबर को गोवर्धन शिवार में फांसी के पहाड़ के पास एक निर्जन स्थान पर सातपुर निवासी मुल्ता बिहार के 40 वर्षीय अरविंद उर्फ पप्पू पशुपतिनाथ पांडे की हत्या हुई। अरविंद के शरीर पर धारदार हथियार से वार के निशान थे। शुरुआत में नासिक तहसील पुलिस थाने में आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया गया था, लेकिन जांच के आगे बढ़ने पर यह हत्या का मामला सिद्ध हुआ। तकनीकी विश्लेषण और स्थानीय जानकारी के आधार पर पुलिस ने मुख्य संदिग्धों की पहचान की। इस अभियान की जानकारी पुलिस अधिकाऱ्यांनी दी। दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या। स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त भाकळलेलं होतं, मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं। अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणतरी अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला। हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या। अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून MIDC भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पडल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत आज आरोपी होतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने त्या भागातील CCTV यांची सगळ्यांची आम्ही चेक केली। CCTVवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली। तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली। दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली। अशा 2 आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाब मान्य करून त्या अनुषंगाने ते ज्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे। आरोपीने हत्यार जे वापरले ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे। पुढील तपास मृदुला नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे। त्यातील नावे ते देखील निष्पन्न झालेले त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत। जो गुन्हा होता खुनाचा हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना त्याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत त्या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो। बिहार का धर्मेंद्र शिवनारायण प्रजापति और उत्तर प्रदेश का मंजय केशव पंडित ने गुनाह कबूल किया है। टीम ने दोनों आरोपियों को उनके गृह नगरों से गिरफ्तार कर आगे की कार्रवाई के लिए नासिक लाया है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए भूषण जैन, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।